नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला वेध लागतात ते रानमेव्याचे. आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचं, चटपटीत आणि वर्षभर टिकणारं करवंदाचं लोणचं. करवंद म्हटलं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. बाजारात मिळणाऱ्या लोणच्यापेक्षा घरी बनवलेलं लोणचं चवीला अतिशय अप्रतिम लागतं. डाळ भातासोबत किंवा पोळीसोबत याची एक फोड जरी ताटात आली तरी जेवणाची रंगत दुप्पट होते. तर मग उशीर कशाचा? चला तर मग जाणून घेऊया याची सोपी रेसिपी आणि काही खास टिप्स ज्यामुळे लोणचं कधीच खराब होणार नाही. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या कऱ्यान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. करवंदाचं लोणचं करण्यासाठी हे 1/2 किलो करवंद घेतलेली आहेत. सगळ्यात आधी हे बघा, यांना ही देठं आहेत, तर आपल्याला ही देठं सगळी त्याची काढून घ्यायची. ही सगळी देठं आहेत, ही आपल्याला सगळी अगोदर काढून घ्यायचे. हे बघा, करवंदांनी सगळी देठं काढून झालेली आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आणि पाणी घालायचं आणि ह्या मिठाच्या पाण्याने आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे. चांगले चोळून चोळून घ्यायचे. हे बघा, त्याच्यामध्ये काय काळे कुडे असते ते सुद्धा निघून जाते. तर चिकटपणा जो असतो तो निघून जातो असं केल्यामुळे. हे बघा, तुम्ही बघू शकता पाणी कसं पांढरं पांढरं झालंय. हे बघा, तो सगळा जो त्याचा चीक आहे तो सगळा पाण्यामध्ये निघून जातो. आता मी अजून 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते. हे बघा, करवंद एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे बघा, सगळं त्याचा चिकटपणा निघून गेलेला आहे. आता मी एका सुती कपड्यावरती काढून घेते आणि त्यांना कोरडे करून घेते. हे बघा, एक मी नॅपकिन घेतलं, त्याच्यावरती सगळे करवंद काढून घेते. आता हे आपल्याला एकदम कोरडे करून घ्यायचे. आता हे आपल्याला थोडा वेळ असेच आपल्याला पूर्ण कोरडे करून घ्यायचे. त्याचा जो ओलसरपणा आहे तो सगळा गेला पाहिजे. पूर्ण आपल्याला ते सुकवून घ्यायचे. म्हणजे त्याचा जे पाण्याचा अंश त्याच्यामध्ये आहे तो सगळा निघून गेला पाहिजे, म्हणजे करवंदाचं लोणचं चांगलं टिकतं. हे बघा, आता आपण लोणच्यासाठी काय साहित्य घेतलंय मसाल्यासाठी ते बघूया. आता इथे मी बडीशेप घेतली. मी 10 ग्रॅम एवढी बडीशेप घेतली. म्हणजे चमच्याने जर तुम्ही घेतली तर 1 चमचा आपल्याला बडीशेप लागेल. त्याच्यानंतर आपल्याला मेथी घ्यायची. तर मेथी आपल्याला अर्धा चमचा मेथी घेणार आहोत. मेथी दाणे जर तुम्ही वजनामध्ये घेतली तर 5 ग्रॅम एवढी आपल्याला मेथी घ्यायची. त्याच्यानंतर 30 ग्रॅम एवढी आपल्याला मोहरीची डाळ घ्यायची. चमच्याने घेतली तर 3 चमचे एवढी मोहरीची डाळ घ्यायची. आता आपल्याला 5-6 लवंग आणि 5-6 आपल्याला मिरे त्याच्यासाठी घ्यायचे. त्याच्यानंतर 50 ग्रॅम एवढं मी मीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मसाल्यांमध्ये मी काश्मीरी मिरची पावडर मी 2 चमचे घालून घेणार आहे. याच्याने कलर चांगला येतो आणि चव सुद्धा चांगली लागते. आणि 1 चमचा मी नॉर्मल आपला मसाला घालणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं तिखटपणा त्याला येईल म्हणून आपल्याला तो मसाला घालून घ्यायचा. त्याच्यानंतर 1 चमचा एवढी मी हळद घेणार आहे. अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहे. आता याच्यासाठी आपल्याला 150 ग्रॅम एवढं तेल लागणार आहे. तेल तुम्ही कोणतेही घेऊ शकता, जे तुम्ही वापरता नेहमीसाठी ते तुम्ही घेतलं ते सुद्धा चालेल. आपलं सगळं साहित्य घेऊन झालेलं आहे. चला आता मसाला तयार करायला घेऊया. तर मी तवा गरम करत ठेवलाय. ह्याच्यामध्ये मेथी, बडीशेप आणि मोहरीची डाळ हे आपल्याला हलकेशी भाजून घ्यायचे. गॅस थोडा बारीकच ठेवायचा. याचं सगळं भाजून घेतलं ना की आपलं लोणचं जास्ती चांगलं टिकतं. हे बघा, हे तसं भाजून झालेले. गॅस बंद करते आणि हे काढून घेते आणि आपलं हे थंड करून घेऊया. हे बघा, ही करवंद आपण सुकत ठेवलेली होती, त्याचं पाणी सगळं सुकून गेलेलं आहे. आता ही आपल्याला काय करायचं, तुम्हाला एक महत्वाची टिप सांगते. ही करवंद जी आहेत ही आपल्याला ठेचून घ्यायची. त्याच्यामुळे काय होईल, ठेचल्यामुळे ते फुटतात आणि आपण जो मसाला त्याच्यामध्ये तो घालणार आहोत तो आतपर्यंत चांगला मुरतो आणि या करवंदाला चांगली टेस्ट येते. म्हणून आपण ही फोडून घ्यायची. ते कशी फोडायची मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे जे करवंद आहेत ही आपल्याला दगडाने अशी
एक एकच फटका मारायचा आहे, असे फोडून घ्यायचे. हे बघा या पद्धतीने. हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा या पद्धतीने हे करवंद फुटलेले आहेत. असे आपल्याला हे फोडून घ्यायचे म्हणजे मसाला आतपर्यंत चांगला मुरतो आणि लोणच्याला चांगली चव येते. आता काही जण हे करवंद चिरून सुद्धा घेतात. एका करवंदाचे 2 तुकडे असे करून घेतात. तसं केलं तरी सुद्धा चालेल. आता ही करवंद एकदमच छोटी आहेत तर ह्याच्यानं तुम्ही असे फोडून घेतले तरी सुद्धा चालेल. बघा तर आता चिरून घेतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे असे एका करवंदाचे 2 तुकडे करायचे. हे असं घेतलं तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने. आता ही बघा ही आपली मोहरी, मेथी आणि बडीशेप आपण भाजून घेतली होती, थंड झालेली आहे. आता मिक्सरला ही एकदाच फिरवून घेणार आहे. हे बघा आता ही आपली डाळ, मेथी आणि बडीशेप भरड अशी वाटून घेतली. जास्ती बारीक करायची नाही. ते मसाला मिळून येण्यासाठी आपल्याला भरड अशी वाटून घ्यायची. आता मी एकीकडे तेल गरम करत ठेवलं. आपल्याला कडकडीत तेल गरम करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला ते कोमट करून घ्यायचंय. चला आपण तोपर्यंत बाकीचं साहित्य एकत्र करून घेऊया. आता सगळ्यात आधी ही मोहरीची डाळ, बडीशेप आणि मेथी ही आपण काढून घ्यायची. त्याच्यानंतर आपण हे जे मसाले घेतलेत, काश्मीरी मिरची पावडर, त्याच्यानंतर नॉर्मल मसाला, हळद आणि हिंग हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय. आणि मीठ सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय. आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. मसाला व्यवस्थित एकत्र करून झालाय. याच्यामध्ये लवंग आणि मिरे सुद्धा घालून घेऊया. आता तेल कोमट झालं की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. बघा ह्याच्यामध्ये मी 150 ग्रॅम तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी ते आता कोमट करून घेतलंय. आता आपण हे मसाल्यामध्ये घालून घेणार आहे. बघा आपण हा मसाला मग अशी एकत्र करून ठेवला होता. आता त्याच्यामध्ये हे तेल आपल्याला घालून घ्यायचंय. एकदम जर आपण कडकडीत तेल घातलं तर मसाला करपतो. त्याच्यामुळे ते एकदम कडकडीत तेल घालायचं नाही. थोडं कोमट करून घ्यायचं आणि नंतर घालायचं. तेल घालून झाले. आता हा मसाला सगळा एकत्र करून घेऊया. आता आपला मसाला व्यवस्थित एकत्र करून झालाय. आता ह्याच्यामध्ये करवंद घालून घेऊया. आता करवंद सगळी मगाशी आपण फोडून घेतली होती ती सगळी ह्याच्यात घालून घ्यायची. ते सगळं मिक्स करून घेऊया. कलर सुद्धा छान आलाय. मसाल्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता हे तेल कोमट होतं. आपण हे पूर्ण थंड करून घ्यायचंय आणि थंड झाल्यानंतर आपण हे बरणीत भरून ठेवायचंय. हा लोणच्याचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. वर्षभर टिकणारं करवंदाचं लोणचं तयार आहे.